सोपान काकानं मुक्ताईला जवळ घेतलं. मुक्ताबाई जवळ घेतात. सोपान काका विचारतात, मुक्ते आळंदीमध्ये गेलतीस ना? हो दादा. काय कानावर पडलंय? एक शब्द कानावर पडलाय. मला पाहिल्याबरोबर त्या मावशीनं खाली मान घातली आणि माझ्यापासून दूर जाऊन उभी राहते. काय रे दादा, आपल्याला कोणता विंटाळ आहे? मुक्ते तुला नाही कळणार समाजाचं. सांगणार रे दादा काय झालंय. निवृत्तीनाथाकडे मुक्ताबाई जातात आणि विचारतात, दादा तुम्ही मोठे आहात ना, गावामध्ये कुजबूज चालू आहे. काय संन्यासाची पोरं आहेत म्हणून जवळ कोणी येऊ देत नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, मुक्ते आपल्या वडिलांनी ग्रहस्थ आश्रमानंतर संन्यास घेतलेला आहे आणि गुरु वाक्याचं गुरु आज्ञा पालन करून पुन्हा आपल्या आई वडिलांनी ग्रहस्थ आश्रमामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि पुन्हा संसाराला सुरुवात झाल्यानंतर आपण 4 बाळ जन्माला आलो. लोक नावं ठेवतात, त्याच्यावर काही घाबरून जायचं नाही. हे बघ मुक्ते, तुला एवढा मोठा दादा आहे ना ग. ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर मुक्ताबाई उभ्या राहिल्या आणि हात जोडले. दादा किती रे हे सगळं ऐकावं लागतं. काय केलं पाहिजे? काही नाही, आता तू सांग दादा काय करू. मुक्ताबाईनं ज्ञानोबराच्या समोर हात जोडलेले आहेत. ज्ञानोबराने मुक्ताबाईला जवळ घेतलं. मुक्ते काही काळानंतर हा त्रास आपला कमी होईल ना? मुक्ताबाई विचारते, दादा कधी कधी होईल रे? आणि त्या काळामध्ये न्याय देवता देण्याकरता कोणती नाही, परंतु या आळंदीमध्ये सगळी ब्रह्मवृंदांची सभा बसलेली आहे. काही चरित्रामध्ये उल्लेख आहे, काही चरित्रात नाही. ब्रह्मवृंदांची सभा भरलेली आहे. त्यामध्ये याच आळंदीकरांनी एक पत्र लिहिलेलं आहे. तुम्हाला जर न्याय हवा असेल तो न्याय तुम्हाला कुठे मिळेल? त्या काळामध्ये पैठण ही न्याय देवता होती. पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. या अगोदर यांच्या आईवडिलांना ग्रहस्थाश्रम स्वीकारला, त्यानंतर संन्यास घेतला आणि संन्यासानंतर पुन्हा ग्रहस्थाश्रमामध्ये पदार्पण केलं आणि पुन्हा ग्रहस्थी झाल्यानंतर ही 4 बाळ जन्माला आलेली आहेत. यांच्याकरता आमच्या शास्त्रामध्ये कुठेही न्याय दिसत नाही. पण पैठणची सगळी ब्रह्ममंडळी जर न्याय देत असेल तर आम्ही तुमच्याकडे शुद्धीपत्र घेण्याकरता पाठवू. हे पत्र घेण्याकरता विठ्ठल पंत जात आहेत. आणि काय पत्र आहे? इकडे मुलांना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मौंजी होतील. मौंजी करण्याकरता सगळी तयारी आहे, परंतु कोणी करत नाहीये. तिकडे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता मुक्काम दर मुक्काम करत पैठणला पोहोचतात. पैठणला गेल्यानंतर पैठणच्या ब्रह्मवृंदांना कळालं कोणतरी पंडित आहे, शास्त्री आहे, अलंकापूर पंढर आळंदीवरून आलेले आहेत. विठ्ठल पंतांनी ते पत्र हातामध्ये दिलेलं आहे. त्या ब्रह्मवृंदाने ते सगळं वाचलेलं आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि सगळं पाहिल्यावर ते मोठमोठाल्या फेट्यानं बांधलेली, ज्ञानानं अहंकारानं दरवळलेली मोठमोठाली ब्रह्ममंडळी म्हणतायत, यांच्याकरता आपल्या शास्त्रामध्ये न्याय नाही. सर्वांनी सर्व पाहिलं, पण यांच्याकरता एकच न्याय शिल्लक आहे. आणि तो म्हणजे कोणता? तर देहांत प्रायश्चित्त. रुक्मिणी आईसाहेब विचारतात, पंत माझ्या मुलाला न्याय मिळेल ना? रुक्मिणी काळजी करू नको. रुक्मिणीने आठवण करून दिली पंतांना, पंत मुक्ताबाईकडे पहा आणि त्याला हात जोडा. माझ्या लेकराच्या मौंजी झाल्या पाहिजे, छळ थांबला पाहिजे, समाजामध्ये त्यांना आनंदानं फिरता आलं पाहिजे. ओट्यावर गेल्यावर, ओसरीवर गेल्यावर, पाणी भरण्याकरता गेल्यावर लेकराकडे पाहून जर कोणी मान खाली घातली
होणार नाही. पंत तुमच्या पाया पडते, काहीतरी न्याय मागा. त्यांनी न्याय दिला, तो न्याय देहांत प्रायश्चित्ताचा. पंतांनी कागद हृदयाशी लावला. पंत म्हणतात, रुक्मिणी आपल्या बाळा करता न्याय मिळाला. माईला आनंद झाला, माझ्या लेकराच्या मौंजी होणार आहे. माझी मुक्त आनंदाने आनंदित फिरेल, माझा ज्ञान दादा फिरेल, माझा सोपान दादा फिरेल. काका सांगा ना काय मिळालं, सांगा ना. काही नाही रुक्मिणी, आपल्या मुला करता आपल्या पती पत्नीला देहांत प्रायश्चित्त स्वीकारायचं. काय हृदयाची माय, तिचे शब्द आहेत. पंत माझ्या बाळाला जर सुखानं बागडता येत असेल, माझ्या बाळाचा जर आनंदानं मौंजी होत असतील, तर आम्ही पती पत्नी आनंदानं देहांत प्रायश्चित्त स्वीकारण्याकरता तयार आहे. माझं मत आहे, एवढी सोन्यासारखी लेकरं आज या जगाच्या पाठीवर कोण सोडू शकतो? अरे एक चिंतन करा, आंधळा मुलगा असेल, पागळा मुलगा असेल, माय त्याच्याकरता काय करत नाही. अरे माझी मुलगी सुधारली पाहिजे याकरता कोटी कोटी 2-2 कोटी खर्च करणारी माणसं आहेत. अरे ही एकासारखी एक आहे. तुम्हाला खरं सांगू, हे सगळं सांगायला लागलं की असं वाटतं याच लोकांच्या वाट्याला हे सगळं का. आज ज्या आळंदीमध्ये आपण 3 वेळा जेवतोय त्यांच्या नावानं, त्यांना मधुकरी गेल्यानंतर सुद्धा कोणी वाढली नाही.
निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, दादा असं नको म्हणून असं कंटाळून चालेल का? अरे इंद्राणीच्या स्थानाला गेल्यावर इंद्राणी वाटतीये, मधुकरीला गेल्यावर समाजानं धुळीमध्ये दगडान गाळ टाकावा. आणि त्याच ज्ञानोबारायांनी याच सिद्ध बेटामध्ये जेव्हा ताटी लावली म्हणजे घराचं दार लावलं, तेव्हा त्याच चिमुकल्या मुक्ताबाईनं दादाला उपदेश केला, विनंती केली, दादा तुम्ही जर जगाची माय आहात ना, आणि तुम्ही जर समाजाला कंटाळून जर असे बसत असाल तर या समाजानं कोणाकडे जायचं? वर्णन आहे ताटी उघडा ज्ञानेश्वरा, काय करायचंय? मुक्ताबाईने विनंती केली, दादा येत आहे, पण या सगळ्या समाजाचा त्रास असह्य झाला, लोक काही केल्या जगू देत नाही, आणि मग कुठेतरी गेलं पाहिजे, कुठे मिळतो न्याय? म्हणून हा न्यायाचाच कागद पैठण. तिथे गेल्यानंतर त्या ब्रह्मानंदांना सांगितलं, तुम्ही दिलेल्या न्यायाप्रमाणे आमचे आई वडील देहांत प्रायश्चित्त घेऊन गेले, तरी पण समाज आम्हाला स्वीकारत नाही. का काका? तुमच्यामध्ये तो परमात्मा आहे, आमच्यामध्ये तो नाही. तुम्ही मनुष्य आहात, आम्ही मनुष्य नाही. काका तुम्हाला भूक लागते, आम्हाला लागत नाही. जास्त बोलतोस का? मुक्ताबाईने हात जोडले, काका माझ्या ज्ञान दादाला त्रास झाला हो, या त्रासातून आम्ही मुक्त व्हावं म्हणून आमच्या माय बापानं देहांत प्रायश्चित्त घेतलंय तुम्ही दिलेल्या न्यायाप्रमाणे. तुमच्यातही तोच आहे, आमच्यातही तोच आहे. आणि समोरून चाललेला एक पखानवाला होता, त्या रेड्याला हाक मारली, मालकाला बोलवलं, ए रेडा घेऊन ये. समोर उभा केला, ज्ञानदादाकडे पाहून सांगितलं, हा रेडा बोलतो का? ज्ञानोबा म्हटले, का बोलणार नाही? अहो काका तुम्हाला बोलता येतंय, मला बोलता येतंय, तोही रेडाच आहे, बोलता येईल? हो बर 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 बर. आता ते प्राकांड पंडित होते, त्यांना गर्व होता ज्ञानाचा, यांच्या बापाला न्याय दिला होता ना त्यांनी, आणि त्या गर्वाच्या शब्दात बोलू लागले. म्हटले बोलतो ना? म्हणले हो. अरे ज्ञान्या, त्या रेड्याच्या पाठीवर जर वळ मारले तर तुला लागेल का? ज्ञान दादा म्हणतात, काका मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण रेड्याला जर मारलं ना तर मला मारलेलं तुम्हाला दिसेल ना. कसं दिसेल? म्हणले तो आणि मी वेगळा नाही. हे ऐकल्याबरोबर रेड्याला जवळ घेतलं, मोठा आसूड घेतला, आणि जेव्हा रेड्याच्या पाठीवर चापकाचे फटके मारले तेव्हा ज्ञानोबाराच्या पाठीवर चापकाचे वळ दिसले, आणि मग या सगळ्या ब्रह्मवंदरांनी हात जोडले. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्याच्या पाठीवर जेव्हा वळ उडायला लागले तेव्हा ते ब्रह्मवृंद बोलत होते, ते सगळे पुढे पळू लागले. अरे तो आणि हा वेगळा नाही. हो तो बोलू शकतो ना. एकानं सांगितलं बोलो, ज्ञानोबाराने त्याला हात लावल्याबरोबर रेड्याच्या मुखातून वेद बोलायला सुरुवात झाली, आणि जेव्हा वेद बोलायला सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक ब्रह्मवृंदानं आपापलं शास्त्र काढलं आणि आपापल्या वेदाची उजळणी पाहू लागले, आणि मग ज्ञानोबारायचा जे जे कार करू लागले. ज्ञानोबारायला पालखीत काय घातलंय, ज्ञानोबारायचा सन्मान काय करतात, अरे ज्यांनी त्रास दिला ते रांगोळी काय काढतायत, कोण झाडू काय लावतायत का? अरे छोटासा पोरगा आहे पण रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. आणि ऐका, ज्या दिवशी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ती तिथी कोणती आहे माहिती आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंत पंचमी आहे. त्याच दिवशी ज्ञानोबाराच्या मुखातून वेद बोलवलेली तिथी आहे. जेव्हा वेद बोलवले कळालं, सगळ्याला आनंद झाला. ज्ञानोबाराच्या रस्त्याला जाणार आहेत, त्या रस्त्याच्या काठ्या तोडायला हे प्रकांड पंडित काठ्या घेऊन कुऱ्हाडी घेऊन उभी आहे. कशा करता? ज्ञानोबारायला वाट करायची. ज्ञानोबारायला जाण्याकरता वाट केली. येता येता ज्ञानोबाराय त्या दिशेला नेवाशापर्यंत, नेवाशाला आल्यानंतर ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. तिथून पुढे आल्यानंतर अमृतानुभव ग्रंथ मला वाटतं ब्राह्मणीला लिहिला. अमृतानुभव ग्रंथ लिहित पर्यंत, ज्ञानेश्वरी ऐकेपर्यंत ज्ञानोबारायचा रेडा आणि रेड्याचा मालक सोबतच होता. महाराज किती भाग्यवान आहे. अरे ज्या रेड्याला ज्ञानोबारायचा स्पर्श झाला त्यानं वेदाच्या रुचा म्हणाव्या, आणि रेड्याचा स्पर्श झाला म्हणून मालक तिथं ठेवला नाही,
मालक आणि रेडा घेऊन ज्ञानोबा देवाशाला. रेडा किती भाग्यवान आहे. अरे आपण त्याच्यापेक्षा भाग्यवान आहे. त्या रेड्याला बोलता येत नाही. ज्ञानोबाने स्पर्श केल्यावर तो बोलू शकला. आपण ज्ञानोबाचं नाव जरी घेतलं तरी आपल्यासारखे लाखो रेडे महाराष्ट्रात बोलतात. हे सामर्थ्य माझ्या माऊलीचं किती मोठे, किती मोठे. रेडा बोलला. रेड्यानं ज्ञानेश्वरी ऐकली. रेड्यानं अमृतानुभव ग्रंथ ऐकला आणि रेडा तिथून त्या मार्गानं आळाफाट्याला आला. ज्या आळाफाट्याला आल्यानंतर रेडा थकला. मला असं म्हणायचं आहे, रेड्याचं भाग्य किती मोठं. आमचे गुरुवर्य मारुती बाबा फार छान सांगतात. ते म्हणतात माऊली जेव्हा पंढरपूरला निघते आणि माऊलीच्या रथाला जे बैल असतात ना, ते बैल पूर्वजन्मातले ज्ञानोबारायचे वारकरी होते म्हणून तर त्यांना ती सेवा करायला मिळाली. अरे आपण तर त्यांचे लेकर आहोत ना. अरे ज्या रेड्याला बोलवलं, रेडा आळा फाट्याला आला. थकल्याबरोबर ज्ञानोबारायकडे पाहिलं. रेड्यानं डोळ्यातून अश्रू आले. अरे रेडा बोलतो ज्ञानोबारायला, आम्हाला आळंदीला येता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांना तिथेच त्या रेड्याला समाधी दिली. रेड्याची सुद्धा वारी भरते आळा फाट्याला. मला सांगा, ज्ञानोबाराच्या संगतीत आलेल्या रेड्याची जर वारी भरत असेल तर अलंकापुरात ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याला आलेल्या प्रत्येक वारकऱ्याची ज्ञानोबाराय काळजी करत नसतील का? रेडा बोलवला. तिथून ज्ञानोबाराय रेड्याचा विधी करण्याकरता संपूर्ण विधी ज्ञानोबारांनी रेड्याचा याला केला. मंचरच्या जवळ चासना रोडीला आहे. त्या चासना रोडीला जर आपण गेला तर पहा, तिथे रेड्याचा पूर्ण विधी केला. आणि तिथून ज्ञानोबाराय वाकी म्हणजे कोणती ही या चाकणच्या पुढून पहा, तिथे आजान वृक्षाची बाग आहे. ही खून आहे ज्ञानोबारायची. रेड्याच्या मालकाला तिथे समाधी दिली. तिथून ज्ञानोबाराय आळंदीकडे येतात. पंढरपुराहून पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायच्या स्वागताकरता आळंदीमध्ये हजर आहेत. सगळी संत आहेत. विश्वकर्मा तर और प्रत्यक्ष या अलंकापुरीमध्ये थांबलेत. विश्वकर्म्यानं सगळी अलंकापुरी सजवलेली आहे. ज्ञानोबाराय अलंकापुरीत येतात, पण शेवटी ज्ञानोबारायचा छळ काही थांबत नाही. ज्ञानोबाराय शेवटच्या क्षणापर्यंत बोलतायत. आता असं वाटतंय पटकन ज्ञानदादाचे दोन्ही हात धरले. दादा काय बोलला तू? काही नाही मुक्ते, आता खूप सगळं केलं, आता इच्छा नाही. इच्छा नाही शब्द वापरल्याबरोबर मुक्ताईच्या मुखातले शब्द आहेत. दादा तू म्हणत होतात ना तुला कधी सोलून जाणार नाही, आणि तू आज आम्हाला सोलून जाणार आहेस. मुक्ते, शेवटी प्रत्येकाचं कार्य संपलं की त्याला जावं लागतं. दादा तू गेल्यानंतर आमचं कोण हे करेल रे? सगळ्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, कुजबूज सुरू झाली. आणि अष्टमी पासून ज्ञानोबारायच्या सोहळ्याला सुरुवात झाली. नवमीला प्रदक्षिणा सगळे संत मंडळी करतायत. दशमी पर्यंत सगळे म्हणजे कोण आले नाही, अरे जगातले जेवढे तीर्थ आहेत ते सगळी तीर्थ इंद्रायणीला आज प्रत्यक्ष ज्ञानोबाराय करतायत. का? तीर्थांना सुद्धा असं वाटत होतं आपल्यातलं पाणी घेऊन ज्ञानोबारायच्या जर चरणावर पडलं तर आपलं सुद्धा तीर्थ म्हणजे पवित्र होईल. याकरता जगातली सगळी तीर्थ ज्ञानोबारायसाठी इथे हजर आहेत. आणि सगळे आल्यानंतर सगळे बसले, सगळं ठरलं. नामदेवराय प्रत्यक्ष उपस्थित आहे, पण नामदेवरायांना काही हे सहन झालेलं नाही. नामदेवराय म्हणतात ज्ञानदादा हे सगळं करायचंय आणि तुम्हीच आम्हाला सोडून जायचं, हे बरं दिसत नाही. पण शेवटी प्रत्येकाचं कार्य संपलं की प्रत्येकाला जावं लागत असतं. असं ठरल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना इंद्रायणीपर्यंत एक हात धरलेला आहे निवृत्तीनाथाने आणि दुसरा हात धरलेला आहे धरलेला आहे. एका हातामध्ये प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्म्याचा हात आहे, एका बाजूला निवृत्तीनाथ आहे. एक हात भगवंतानी धरावा हे भाग्य जगाच्या पाठीवर ज्ञानोबारायांनाच आहे. नामदेवरायानं दुसरा हात धरला
ज्ञानोबरायला बोलतात, दादा तुम्ही लहान आहात पण तुम्ही इथल्या कोणत्याच माणसाचा विचार केला नाही. प्रत्येक संतांच्या डोळ्याला अश्रू आहे. हात धरला आणि हात धरून एक एक पावलानं ज्ञानोबरायांना इंद्रायणी पर्यंत पोहोचलं. इंद्रायणीमध्ये स्नान घातलेलं आहे. तिकडे ज्ञानोबरायच्या समाधीची जागा सडा समर्जन करून सगळी तयारी केलेली आहे. चंदनाचं पाट आहे, चंदनाच्या लाकडाची सगळी सेज तयार केलेली आहे. येथे भागीरथी गुप्तासे भैरवापासून भागीरथी वसे इंद्र यवनी भूमीशी याग संपादिली हरणीशी इंद्रायणी इंदोरोशी पंचक्रोशी यापासून या ठिकाणी गंगा भागीरथी मनकर्णिका सरस्वती जगातले सगळे तीर्थ या अलंकापुरीमध्ये ज्ञानोबराच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता प्रत्यक्ष आहे. आक्रूर आहे, नारद आहेत, ब्रह्म आहे, विष्णू आहेत, विश्वकर्मा आहे, जगाचा मालक पंढरीचे पांडुरंग आहे, रुक्मिणी आई साहेब आहेत. सगळे देव, सगळे वारकरी इंद्रायणीच्या दुतर्फा आपापल्या पताका घेऊन सगळे उभे आहेत. ज्ञानोबरायनं स्नान घातलं आणि स्नान घालून ज्ञानोबरायांना आपल्या समाधी स्थळाकडे ज्यावेळेला सगळी मंडळी घेऊन निघाली, नामदाराच्या डोळ्याला अश्रू आले. नामदारानं ज्ञानोबरायाकडे पाहिलं आणि ज्ञानोबरायाला बोलू लागले, एवढ्या करताच हे केलं का? अहो मुक्ताईकडे पहा. सोपान काका पळत आला, ज्ञानोबरायाला जवळ घेतलं. दादा आई गेली, बाबा गेले, एवढं संकट आमच्यावर कधी आलं नाही रे दादा, आणि आज तू आम्हाला सोडून निघाला. दादा कोणाला बोलायचं रे? कोण आमची माय होईल रे या जगात? दादा तू होतास म्हणून सगळी संकट स्वीकारली रे दादा. मुक्ताबाईकडे पहा. आणि जेव्हा मुक्ताबाईकडे पाहिलं, ज्ञानोबरायानं मुक्ताईला असा हात केला. नामदेवरायांनी जेव्हा हातात हात दिला, मुक्ताबाईचा ज्ञानोबरायाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. मुक्ते, शेवटी कार्य संपलं की जायचं असतं ग प्रत्येकाला. दादा मी तुला जाण्याबद्दल कधी बोलले नाही रे. मला आई गेली, बालपणात बाबा गेले. आज ज्ञान दादा आईचा आधार देणारा तू पण चाललास का रे? तुला नाही का रे तुझ्या बहिणीची काळजी आहे? तू आम्हाला सोडून चालला. सगळे बोलतात. सोपान काका, मुक्ताबाई धरणीवर पडतात, गडबडा लोळतात. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष निवृत्तीनाथांकडे ज्ञानोबरायाने पाहिलं, ज्ञानोबरायाने पाहिल्याबरोबर निवृत्तीनाथांनी देह धरणीवर टाकला. गडबडा लोळतात. नामदेवराय समजूत काढतात. नामदेवराय समजूत काढतात. तुम्ही मोठे आहात ना, तुम्ही जर असं केलं याने कोणाकडे पाहिजे? निवृत्तीनाथांना 2 वेळा रडू अनावर झालेलं आहे. 1 वेळा मांड्याचं खापर जेव्हा मुक्ताबाईनं मागितलं तेव्हा धरणीवर पडून गडबडा लोळले. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाणार हे कळालं तेव्हा निवृत्तीनाथ धरणीवर पडून गडबडा लोळतात. कोण समजूत काढेल? निवृत्तीनाथांना धरा धरा म्हणती. मुक्ताबाईची अवस्था अशी झाली, कळत नाही मुक्ताईला. सोपान काकाला भान नाही. सगळ्या संत मंडळीच्या डोळ्याला अश्रू आहे. एक हात नामदेवरायांनी धरला, दुसरा हात निवृत्ती दादानी धरला. आणि ज्ञानोबराय बोलतात, दादा तुझा हात माझ्या हातात आहे ना? मुक्ताबाईला जवळ घेतलं, गळ्याला लावलं. अगदी अगदी समाधीच्या द्वाराजवळ आले. संतांना सांगितलं, नामदेवरायांनी वर्णन केलं. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा महाद्वाराची. ऐका,
जेव्हा ती शिळा उघडली तेव्हा सगळे संत मंडळी गडबडा लोळतात. ज्ञानदादा यापेक्षा सगळ्याला जर सोबत नेलं असतं तर ही वेळ आली असती. ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायाचा हात धरलेला आहे. जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा शिळा काढल्यावर खाली मान घातली आणि जगाच्या मालकाला रडू अनावर झालं. जेव्हा जगाचा मालक रडायला लागला पंढरीश पांडुरंग रुक्मिणी आईसाहेबांना विचारलं तुम्ही का रडता? सगळे संत रडतायत. रुक्मिणी आजपर्यंत बोललो नाही पण आज बोलतो. काय रडायला झालं? अगं रुक्मिणी हे लोक रडतात यात काय नवल आहे? आज कीर्तनात बसलेले ज्ञानोबरायचं चरित्र ऐकणारे रडतात यात काय नवल आहे? रुक्मिणी ज्या आईनं या लेकराला 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं असेल त्या माईची काय अवस्था असेल ग? देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखला नयनी हेची ज्ञान संजीवनी जाणत लोक. जो याची करेल यात्रा तो पावेल सकळही गोत्रा. रुक्मिणी आईसाहेबांना सुद्धा गहिवर अनावर झालेला. रुक्मिणी आईसाहेब खाली मान घालतात. जगाच्या मालकानं हात धरला, नंदोराने हात धरलेला आहे. निवृत्ती दादा हात धरतात. एक एक पायरी टेकत 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 ज्ञानोबराय आपल्या समाधीच्या दिशेनं समाधीपाशी आले आणि आसनावरती ज्ञानोबरायांना बसवलं. अरे जगाचा मालक पाठीशी उभा आहे. हात जोडले ज्ञानोबरायाकडे पाहून आणि जगाच्या मालकाला डोळ्याला धारा लागल्या. ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी ज्ञानोबराच्या समोर मांडली आहे. ज्ञानोबरायांनी मुद्रा लावलेली आहे. ओंकार नामाचा ज्ञानोबरायांनी जप सुरू केला आणि ज्ञानोबरायाची ही खून लक्षात राहावी म्हणून नामदेवरायानं तिथे जे आज अजानोक्षाचं झाड आपण पाहतो तो खांब रवलेला आहे. एक एक मंडळी जेव्हा ज्ञानोबरायाची ती मुद्रा पाहून समाधीतून वर येणार आणि ज्ञानोबराय समाधी घेणार. शेवटच्या क्षणाला जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानोबराच्या समाधीचं द्वार बंद करायचं इतकं सोपं नाही. ज्ञानोबराय बसलेले सगळे गडबडा लोळतायत. मुक्ताबाई शुद्धीवर नाही आहेत. सोपान काका शुद्धीवर नाही. अरे या लेकराचा सांभाळ करण्याकरता त्या काळात सर्वात जास्त जर सहकार्य कोणी केलं असेल तर सुतार समाजाचे भोजलिंग काका होते. त्यांनी या लेकराला सांभाळावं, जवळ घेतलं. सगळे संत आहे. नामदेवराय बाहेर येतात तेव्हा नामदेवरायाने तो दगड उचलला, ती शिळा उचलली आणि शिळा ठेवण्याकरता सगळ्यांनी हात लावला आणि ज्ञानोबरायांचं समाधीचं द्वार बंद केलं. आणि बंद केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी जी निरंजनी मुद्रा लावली आहे आणि ती मुद्रा लावून ज्ञानोबराय विमानांची दाटी झाली आहे, पुष्पांचा वर्षाव आहे. आज सुद्धा ज्ञानोबराच्या संजीवन समाधी सोहळ्यावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी आत्ताच झाली आहे. मला सांगा त्या काळात काही नसेल पण आज आपण सगळेजण त्यांच्या जीवावर आनंद भोगतोय ना. नामदेवरायानं वर्णन केलंय. नामा म्हणे आता लोपला दिनक
वर वर वर